आपण पाहता MH21 जालना लाईव्ह मराठी। सविस्तर वृत्त असे की कोदेश्वर संस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न। या सप्ताहानिमित्त सर्व कोदेश्वर येथील गावकरी व महिला यांनी मोठ्या भक्तिभावाने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला। या कार्यक्रमानिमित्त माननीय जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव चिचपुरे, भाजप गाव ईश्वर बोराडे कुकडे येथील महाराज व इतर भक्तगण या कार्यक्रमास उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन श्री कोदेश्वर येथील सरपंच, गावकरी, महिला भगिनी यांनी सहकार्य करून कार्यक्रमास आनंदात पार पडला। पहा सविस्तर वृत्त। MH21 जालना लाईव्ह मराठी। संपादक श्री कृष्णा सपकाळ। प्रदक्षिणा केली जाते। गेले ना त्र्यंबकेश्वराला, तर ब्रह्मगिरीवर जिथं भगवान शंकराने जटा आपटल्या ती निशाण आजही आहे, तिथं गेलं पाहिजे। जिथून गंगा निघती, गंगा निघाली वरतून, परत अटकली, गुप्त झाली ती, तेव्हा गौतम ऋषींनी काय केलं? कुश म्हणजे दुर्वा, त्या दुर्वानी काय केलं? एक कुंड बनवला आणि त्या कुंडामध्ये ती गंगा परत प्रगटली, म्हणून त्याला कुशावर्त म्हटलं गेलं। कुशावर्तामध्ये कोण आहे? गंगा आहे। पण आता आपण जातो तिथं 10व 12व 13व 14व करायला, कर तिथं घाण। पहिली घाण केली त्र्यंबकेश्वराला बाल्यांनी, इकडं बोर काढ, तिकडं हे काढ, ते काढ, गंगा कुठंतरी फाटावली, नाही तर गंगा यायची त्या कुंडामध्ये। आताच पाणी घाण का होतं? तर गंगा अडवली आपल्या लोकांनी। आणि आता 10व 12व केलं तर तिथंच केस टाक, तिथं सगळं टाक, राहिली सायली त्याची वाट आपण लावली। तर कुशाव्रताचं जल पावन आणि पवित्र होतं। एक गंगाने कित्येक नद्या त्या ठिकाणी येतात, इतकं परम पवित्र पाणी, पण त्याला आपण फार दूषित करून टाकलं। कुंभमेळ्याच्या वेळी पूर्ण स्वच्छ केलं जातं, त्याच्यात जळ येतं, आजही जल येतं, हळूहळू ते कुंड भरतं आणि मग शाही स्नान केलं जातं। दैवत आहे आपलं त्र्यंबकेश्वर, तिथं गेलं पाहिजे। आजूबाजूला आपल्या वारकरी संप्रदायाचे राजे निवृत्ती महाराज त्यांची समाधी त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे। आमचे सद्गुरू जनार्दन बाबा त्यांनी त्या ठिकाणी तप केलं, शेती केली स्वतः। शेती शेतकऱ्यांनी कशी करावी एक संन्याशांनी शिकवावं, आणि तो प्रयोग झाला। अधिकारी, कृषी अधिकारी मुंबईहून बघण्याकरता आले, ते क्षेत्र असेल तर त्र्यंबकेश्वर। स्वतः बाबांनी शेती केली। आमचे संन्यासी फक्त संन्यासी म्हणजे संसार सोडून बसले नाही, एक एक संन्यासी जर त्या संन्याशांनी नक्की केलं तर जगाचा आणि समाजाचा काय उद्धार करू शकतो, सगळे खाते एक संन्यासी सांभाळू शकतो राजांना। आणि ते प्रॅक्टिकल दाखवलं आमचे जगद्गुरु राष्ट्रसंत जनार्दन बाबांनी। तिथे आश्रम आहे, त्या आश्रमाचे मठाधिपती शांतिगिरी बाबा आहे। आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन केल्यानंतर समोर डोंगरावर तुम्हाला मोठा त्रिशूळ दिसतो, नील पर्वत म्हणतात। त्या नील पर्वतावर जो आश्रम दिसतो तो आमच्या जुन्या आखाड्याचा आश्रम। आमच्या आखाड्याचं दैवत दत्तगुरु, त्यांचं मंदिर त्या ठिकाणी आहे। देवींचे 51 शक्तिपीठामध्ये निलंबिका देवीचं शक्तिपीठ तिथं आहे। साक्षात पार्वती माता निलंबिका देवी रूपाने त्या ठिकाणी पूजली जाते। खूप मोठा आश्रम आहे, खूप मोठा मठ आहे। त्याचे अध्यक्ष आमचे सद्गुरू महामंडलेश्वर शिवगिरी महाराज आहेत।